वेदांतातील ग्रंथ श्रवण करण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कर्माचा विचार चालू आहे. कर्मानेच मोक्ष प्राप्त होतोय सांगत असताना कर्माचं स्वरूप किती आहे, काय आहे, कर्माचे प्रकार किती आहेत, त्या कर्माचा विचार मांडत असताना विहित आणि निषिद्ध असे दोन प्रकार सांगितले. त्या विहित कर्मामध्ये पुन्हा आणखी 4 प्रकार सांगितले. नित्य, नैमित्तिक, काम्य, प्रायश्चित्त. असे 4 भेद सांगितले. आणि ते करत असताना त्या प्रायश्चित्तामध्ये पुन्हा आणखी 2 प्रकार सांगितले, साधारण आणि असाधारण. आता त्या साधारण आणि असाधारण या कर्माचा विचार मांडत असताना असाधारण कर्म कशाला म्हणतात आपण पाहिलं, आणि साधारण प्रायश्चित्त कर्म कशाला म्हणतात त्याचा विचार आता आपल्याला थोडासा करायचा आहे. आपल्या हातून अमुक एक पातक झाल्याचे समजले तर त्याच पातकाची निवृत्ती करण्याकरता जे विधान शास्त्राने केले असेल ते असाधारण प्रायश्चित्त म्हणावे. जसे यतीस द्रव्यत्यागपूर्वक 3 दिवस उपवास हे प्रायश्चित्त द्रव्य ग्रहणाबद्दल सांगितलेले आहे, ते असाधारण प्रायश्चित्त कर्म होय. प्रस्तुत शरीरात साधारण प्रायश्चित्त करावे म्हणून सांगितले आहे. ते का करावे व त्याचे फल काय हे सांगण्यापूर्वी कर्माची माहिती देणे आवश्य आहे. आता ते साधारण कर्म प्रायश्चित्त कर्माचं स्वरूप सांगण्याच्या आधी पहिल्यांदा कर्म म्हणजे काय पहिल्यांदा कळलं पाहिजे. त्या कर्माचे काही आणखी प्रकार इथं सांगितलेले आहेत. संचित, प्रारब्ध, क्रियमान या रीतीने कर्माचे 3 भेद आहेत. 1. अनादी कालापासून अनंत मनुष्य जन्मात जी कर्मे केली असतील आणि ज्या कर्माच्या फलभोगास आरंभ झाला नाही अशा कर्माच्या साठ्यास संचित कर्म म्हणावे. बर का, पहिला विचार म्हणला संचित कर्म कशाला म्हणतात. अनादी कालापासून अनंत मनुष्य जन्मात जी कर्मे केली, अनादी कालापासून बरं का, आमचा तुमच्या जन्माला कधी सुरुवात झाली आम्हा तुम्हाला माहिती नाही, त्याला म्हणतात अनादी. आपल्या जन्माला कधी सुरुवात झाली आपल्याला माहिती नाही आहे. जगताची उत्पत्ती कधी झाली माहिती नाही आहे, त्याला अनादी. अमुक काल, त्या कालाचा निर्देश करता येत नाही, त्याला अनादी शब्द वापरलेला आहे. अनादी कालापासून अनंत मनुष्य जन्मात, बरं का, मनुष्य जन्म अनंत झालेत. इतर जन्माची कथा सोडून द्या. इतर जन्मामध्ये काही जरी आपण केलं तरी त्या करण्यात काही सुखदुःखाचा संबंध नाही, बरं का. मनुष्य जन्माचा फक्त संबंध आहे, मनुष्य जन्माचा फक्त संबंध आहे, इतर जन्माचा संबंध नाही आहे. आपण मग बोलून गेलो. एका गावामध्ये पूर्वीचा काळ एक ब्राह्मण प्रत्येक घरोघरी जाऊन अमावस्या कधी, पौर्णिमा कधी, एकादशी कधी सांगत असत. पंचांग नव्हते. तो एका घरामध्ये सांगायला गेला आणि त्या घरामध्ये मावशी होती आणि दारामध्ये म्हैस बांधलेली होती. मावशी 4 दिवसांनी एकादशी आहे बरं का, असं सांगितलं आणि घेऊन गेला. एकादशीच्या दिवशी एकादशी आली, पण मावशीनेही केली नाही आणि म्हशीनेही केली नाही. सांगत असताना दोघांनी ऐकली बरं का. ते शब्द मावशीच्याही कानावरती गेले, म्हशीच्या कानावरती गेले. म्हशीच्या कानावरती गेले पण त्याला ज्ञान नाहीये, मावशीच्या कानावरती गेले पण त्याला ज्ञान आहे. ज्ञान असून ऐकून सुद्धा केलं नाही ना, दोष लागला बरं का.
म्हशीच्या कानावरती शब्द गेला पण त्याला कळतच नाही, त्याने एकादशी केलीच नाही, त्याला दोषच नाही. म्हणजे पशवादिक योनीमध्ये पाप पुण्याचा संबंध नाही आहे, फक्त ती भोगभूमी आहे, कर्मभूमी नाही आहे. आपण जे केलेले भोग आहेत ना, त्या भोगण्याकरता तुम्ही हे कर्म केले, या कर्माचं फल आहे कुत्र्याचा जन्म, तो भोगायचं, बाकी तिथं काय करायचं नाही. त्यानं काहीच करायचं नाही. त्याला एकादशीचा संबंध नाही, त्याला भजनाचा संबंध नाही, त्याला पाप पुण्याचा संबंध नाही, त्याला विधीचा संबंध नाही. ती कुठेही घाण करते, काही खाते, काय संबंधच नाही त्याच्या जीवनाशी. मनुष्य योनी सोडून जेवढ्या योनी सांगितल्या सगळ्या त्या भोगभूम्या आहेत. जसं कर्म केलंय त्या कर्मामध्ये तसा भोग असण्याप्रमाणे ते शरीर आहे. अशी किती जन्म झाले त्याचं गणित नाही, पण अनंत मनुष्य जन्म झालेत आमचे, एकच नाही आहे. म्हणतो तुकोबारे बोले, बहुता जन्मा अंती जन्मलाशी नरा, देव तो सोयरा करी आता. बहुत जन्माच्या अंती पुन्हा आपल्याला जन्म मिळालाय का? पाप पुण्य समान झाले की मनुष्याचा जन्म मिळतो. पाप पुण्य समान झाले की मनुष्याचा जन्म मिळतो. पाप नुसतं पाप झालं अधिक की पशुचा जन्म मिळतो, खालची योनी. अधिक पुण्य निर्माण झालं स्वर्गाचे मिळतं. हे दोन्ही समान व्हावं लागतं, कधी होईल सांगता येत नाही. असं मनुष्य ह्या जन्मात पाप पुण्य करत जातो, करता करता पुढचा जन्म मिळतो. कधीतरी त्या फेऱ्यामध्ये असं चुकून सारखं होतं बरं का, सारखं झालं की त्याला मनुष्याचा जन्म मिळतो. आणखी काय करतो तो? पाप पुण्यच करतो. आणखी करता करता जन्म जातात, आणखी तो मनुष्याचा जन्म मिळतो. त्याची यादी नामदेव महाराजांनी दिली. एक एक योनी कोटी कोटी फेरा, मग लागे फेर वारा मनुष्य देहाचा. काय गणित केले? एक एक योनी कोटी कोटी फेरा. किती योनी? 84 लक्ष गुणिले 1 कोटी. 84 लक्ष गुणिले 1 कोटी. एका एका योनीत कोटी कोटी असे 84 लक्ष फिरायचे, मग लागे, मग मनुष्याचा जन्म. एवढे जन्म होण्यासाठी त्या मनुष्य शरीरामध्येच तेवढं कर्म. हो हो, उदाहरण द्या. त्याला 100 वर्षाचं आयुष्य आहे. हो, 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये कोट्यावधी जन्माचं ते करून ठेवतोय. हो क्षणाक्षणाला पाप पुण्य आहे. हो, आपण क्षणाक्षणाला काय करतोय आपण विचार केलाय? वाईटच चिंतन करतोय, चांगलं कुठं? पाप पुण्य सतत चालूच आहे. हो हो, तुम्ही रस्त्याला जरी बसला, जाता जाता एखाद्याकडे वाईट भावनेने बघितलं तर तुमचं पाप झालंच. हो हो, ते तुमचं लगेच संचितात जमाच होतंय. कामच आहे त्याच्याकरता देवाने बसवलंय चित्रगुप्त. सगळ्या जगातल्या जीवांचा जमा खर्च त्याच्याकडे आहे. शरीरामध्ये भोग हो हो, कर्म केलेले त्याला फार उदाहरण दिल्यात, आले ते पुढे उदाहरण. हो अहो, एक तुम्ही जर ज्वारीचा दाना पेरला तर त्याला 1 कणीस लागतं गणी. एका कणशाला दाणे किती? मग तेच आहे, एक कर्म तुम्ही जीवनामध्ये केलं तर त्याची एवढी फलं निर्माण होतात. हजारो दाणे लागतात, हजारो जन्म घ्यावा लागतात. पेरताना चांगलं पेरा. वाईट पेरू नका, चांगलं कर्म करा. वाईट कर्म केलं की पेरलं कणस, त्याला कणीस लागलंच, कणसाला तेवढे दाणे आलेच. एका दिवसाचं झालं, एका तासात किती वेळा आपण काय काय करतोय. म्हणून तो शब्द वापरलाय, अनंत मनुष्य जन्मात जी कर्मे केली ती फक्त जमा होत गेली स्टॉकमध्ये, ती भोगायला आलेली नाहीत. फक्त ते साठवण्याचं चालू आहे, साठवण्याचं काम चालू आहे. त्याला संचित
कर्म म्हटलंय. म्हणजे अनंत जन्मामध्ये केलेल्या कर्माचं साठवलेलं कर्म आहे, ते भोगायला आलेलं नाहीये, फक्त साठवायचंच काम चालू आहे. आलं की पाप केलं की जमा होते, पुण्य केलं की जमा होते, पाप केलं की जमा होते, पुण्य केलं की जमा होते. हा, ते जमा होतच राहतंय. जोपर्यंत तुमचा भोगाचा काल येत नाही तोपर्यंत ते सन्मुख होत नाही. आता पावसाळा संपला, हिवाळा संपला, मळण्या होतात. मळणी झाले की माणसं काय करतात, नांगरून टाकतात. नांगरून टाकलं की काही राहत नाही. 4 महिने कोरडं असतं, काही होत नाही. पण पाऊस तरी त्या गवताचं बीज असतं, लगेच उगवतंय. 4 महिने का वेळ आलेलीच नाही. कर्मामध्ये रोग मिळत नाही, मग त्या सजग कुठल्या घेतली जाते ना. भक्त होता तो, भक्ताच्या विचार होता जगन्नाथपुरीला. आणि त्याला असा एक प्रसंग आला, त्याचे दोन्ही हात तोडले. दोन्ही हात तोडले. तो जाणतोय विनाकारण माझे हात तोडतायत बरं का, विनाकारण. पण ते सज्जन कसं आहे, अतिशय सज्जनच होते. सात्विक तेज होतं त्यांच्या चेहऱ्यावरती, सात्विक तेज होतं. एका गावात मुक्कामाला गेले, प्रवास करता करता करता. आता प्रवास करता करता गेल्यानंतर पूर्वीचा काळ होता, घरी कोणी प्रवासी अतिथी आला त्याला घरी जेवायला बोलवायचं. म्हणजे ज्या गावामध्ये गेले त्या गावात मंदिरात थांबले होते. एका पुरुषांनी त्यांना घरी बोलवलं, आमच्याकडे जेवायला चला म्हणून. घरी आले. घरी आल्यानंतर ते त्यांची जेवणाची व्यवस्था केली. व्यवस्था केल्यानंतर त्याच्या पत्नीने पाहिलं, आणि पाहिल्यानंतर तिला मोह निर्माण झाला बरं का. काय सौंदर्य आहे. आणि इच्छा निर्माण झाली. मध्यरात्रीला ती गेली, म्हणली माझा अंगीकार करा. म्हणजे मी करू शकत नाही, मी वैष्णव आहे म्हटले. पराविया नारी रखुमाई समान, तू मला आईसारखी आहेस म्हटले. नाही म्हटले, मला इच्छा निर्माण झाल्या. नाही म्हणले, तुझा पती, त्याच्याकरता तुझं लग्न केलंय म्हटले, त्याच्याकडे जा ना. म्हणले माझ्याकडे कशाला येतेस. त्या वाटलं बहुतेक माझा पती असल्यामुळे माझा स्वीकार करून जाऊन तिने पतीला मारलं, तोडलंच. बघा, पतीचं शिर आणलं, आता का अडचण आहे. मेला तो म्हणले, तरी म्हणले मी तुला स्वीकार करू शकत नाही. तिला क्रोध आला, एवढं करून सुद्धा माझा स्वीकार करत नाही म्हणल्यानंतर ती दिवस उगवायला हे घडलेलं प्रकरण बाहेर पडलं. ती पोलिसांच्याकडे गेली आणि तिनं काय सांगितलं, मी यांना साधू म्हणून घरी मुक्कामाला जागा दिली आणि माझ्या अंगावरती धावून आले. धावून येताना माझा पती आडवा लावून पतीचा शिर यांनी उडवलं बरं का. आरोप केला. तू सांगत होते मी असं करणं शक्य नाही. ती पोलीस म्हटले, बाई सांगते त्या अर्थी बरोबर आहे. हो, मी केलं नाही, मी प्रवासी आहे, मी वैष्णव आहे. नाही म्हणले, असंच आहे म्हणले, तुम्हीच मारलंय म्हटले. देवाचा दावा केला. देवा तुला कळत नाही का, हे तुला कळतं का नाही. आता मी मारलं नाही हे मला नक्की माहित आहे, साक्ष मनाचे का नाही आपले. मग देवाला कळत नाही. देवा हे काय चालले म्हणले, तू काय करतोस म्हणले. माझ्यासारख्यावरती असला आरोप तुला तरी कळायला पाहिजे का नाही. तू तरी त्या पोलिसाला चांगली बुद्धी द्यायला पाहिजेस का नाही. देवा तुझ्याकडे सुद्धा न्याय नाही म्हणले. बास झालं, आता हे तुझं सोडतो म्हणले मी सगळं. शेवटी विचार केला, देव असं कोणाचं वाईट करणार नाही. मग काय शिक्षा ठरली, ह्याने ज्या पुरुषाला मारलं त्याची दोन्ही हात तोडा म्हणले. दोन्ही हात तोडले. आणि तर फारच त्यांना उद्वेग निर्माण झाला. आता सोडून द्या म्हणले. निघाले. आता कशाला देवाकडचं जायचं म्हणले, विनाकारण माझे हात तोडले, काय त्या देवाच्या दर्शनाला जायचं म्हणले. नाही, देव असं कोणाचं करणार नाही. असं म्हणायचं, थांबायचं. असं का माझ्या जीवनात घडलं.
पुन्हा विचार करायचा. असं करत 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 गेले, त्या जगन्नाथपुरीत गेले आणि तिथं बाहेरूनच दावा केला, देवा मी तुझं तोंड बघणार नाही म्हटले, पण माझं गारानं ऐकून घे म्हटले, ते तुला शोभतं का? असा वैष्णवावरती आळ तू आणतोस? याचा पहिल्यांदा मला निर्णय दे, तर मी तुझं दर्शन घेईन, नाही तर घेणार नाही. असं त्या परिसरामध्ये अनुष्ठान मांडलं. देव प्रगट झाले. पुढं देव प्रगट झाले. म्हणले सजना डोळे उघड म्हटले, मी प्रगट झाले. म्हणजे मी तुझं तोंड बघणार नाही म्हटले, पण निर्णय दे म्हटले माझा कायचा. मी असं माझ्या जीवनामध्ये प्रसंग का आला, माझ्या जीवनामध्ये अपराध घडले नसताना अपराध का घडला? सजना तुझ्या हे जन्मातलं, ह्या जन्मातलं पाहुणे 100 जन्माच्या पूर्वीच आहे म्हटले. देवाने काय सांगितलं? 100 जन्माच्या पूर्वी तू असं केलेलं आहे. तू रस्त्याने चालला होतास आणि एक गाय धावत निघाली होती आणि त्याच्या मागून एक कसाई धावत होता. तो म्हणतो, अहो गायीला अडवा, गायीला अडवा. तुझ्या अंतःकरणामध्ये दया निर्माण झाली आणि त्या गायीला तो अडवलं दोन्ही हाताने आणि अडवून तिच्या हातात दिलं कशाच्या. त्या कसायाने गायीला घेऊन गेला आणि त्या गायीचं शिर त्याने छाटलं. मग काय घडलं सांगू? कसाई झाला नवरा आणि ती गाय झाली बायको. मागच्या जन्मात नवऱ्याने बायकोचं शिर काढलं होतं गायीचं, आता बायकोनी नवऱ्याचं तोडलं. तू काय केलं? दोन्ही हातानं दिलं, अडवलं, मग ते दोन्ही हात तुझं तोडले. दोष कोणाचा, माझा का तुझा? हो देवा, मी 100 जन्मापूर्वीच आहे म्हणले, आत्ताच नाहीये. हो, पापाला नुसतं सहकार्य केलं. किती प्रसंग आहेत. भीष्माचार्याने देवाला विचारलं, भीष्माचार्य शरपंजरी पडले. शेवटी देव निघाले धर्मराजाला घेऊन. चला म्हणले भीष्माचार्यांच्या दर्शनाला जाऊया. अर्जुन सगळे गेले आणि देव आल्यानंतर भीष्माचार्यांना फार आनंद झाला. त्या शयेवरती पडले होते आणि त्या शयेवरती पडल्या पडल्याच देवाची स्तुती केली. ती स्तुती म्हणजे विष्णू सहस्त्रनाम. सगळ्या अंगाला बाणाचे टोक आहेत आणि त्याच्यातून 1000 नावाची स्तुती केली. आम्हाला ताप आला तर हरिपाठ म्हणता येत नाही. काय धैर्य असेल बघा ना त्या महात्म्यांचं. आली देवाची स्तुती केली आणि म्हणली, देवा तुला प्रश्न विचारायचा आहे. मी ब्रह्मचारी आहे, मी माझ्या जीवनामध्ये पाप केलं नाही, मग माझ्या वाट्याला हे का आलं? देवाने सांगितलं, पितामह हे मला माहिती आहे म्हटले, तुम्ही पाप केले नाही पण पाप बघितले म्हटले. हो, पाप बघितले त्याचा परिणाम आहे म्हटले. म्हणजे पाप बघणाऱ्याला एवढं भोगावं लागतं तर करणाऱ्याला काय करावं लागत असेल? फार अवघड आहे कर्माचा विचार. एका जन्माचा नाही तो. म्हणून एवढे तर शब्द, अनंत मनुष्य जन्मात केलेली कर्म. हा पापाचा पण संचय होतो आणि पुण्याचा पण संचय होतो. पुण्याचा संचय झाला की सुखाचे दिवस येतात, पुण्याचा उदय झाला की सुखाचे दिवस येतात आणि पापाचा उदय झाला की दुःखाचे दिवस येतात. एक क्षणाक्षणाला आमच्या जीवनात बदलते. ते संचय अनेक जन्मामध्ये केलेलं कर्म बरं का. म्हणून ज्या कर्माच्या फलभोगास आरंभ झाला नाही अशा कर्माच्या साठ्यास संचित कर्म म्हणावे. तिथं कर्मे केली याच्यावरती 3 आकडा आहे डोक्यावर. काय दिलेलं आहे? जी आतापर्यंत मनुष्य जन्मामध्ये जी कर्म केली ती देह तादात्म्य ठेवून केलेली कर्म.
अहंकाराने केलेली कर्म, मी करतोय, माझा आहे, मला केलं पाहिजे, असा अहंकार करत कायम जागा असतो माणसाचा बरं का, कायम. प्रत्येक कर्म मनुष्य देह तादात्म्य ठेवूनच करतोय, देह तादात्म्य ठेवूनच करतोय, लक्षात ठेवा. देह तादात्म्य ठेवून केलेलं कर्मच ते भोगायला कारण आहे, लक्षात ठेवा. देह तादात्म्य न ठेवता जर केलं ते भोगावं लागत नाही. म्हणून अनेक जन्मामध्ये केलेलं असं जे कर्म, त्या कर्मास त्या साठ्यात संचित कर्म म्हणावे. 2. संचितातून ज्या कर्माच्या फलभोगास आरंभ होऊन वर्तमान शरीर प्राप्त झाले आहे त्या कर्म समुदयास प्रारब्ध म्हणावे. काय म्हणावे? आता त्या साठवलेलं जे कर्म आहे त्याच्यातून भोगण्याकरता आता ते कोणत्या रूपाने आलं, कसा देह असेल तसा, जसं कर्म असेल तसा देह मिळणार ना. जसं कर्म असेल तसा देह मिळणार. आता त्यातून त्या कर्मातून आपल्याला मनुष्य जन्म मिळाला, ही प्रारब्ध बरं का. आता याच्यामध्ये भोगायला सुरुवात झालेली आहे. ताप आला, खोकला आला, सर्दी आली, कशामुळे आली? अहो काल तुम्ही पावसात भिजला, भिजायची गरज होती. जर पावसामध्ये भिजलेलं जर तुम्हाला ते सर्दीच्या रूपाने बाहेर पडतं कालचं, तर मागचं केलेलं कर्म ते भोगायला येणार नाही. सर्दी झाली का झाली? घरात बसून झाली. ती होण्याच्या मागे काहीतरी कारण आहे का नाही? पावसात भिजला, वाऱ्यात गेला, पोट बिघडलं, खाण्यात बदल झाला, मग त्याचा भोग आला का नाही? दुःख होतंय का नाही? असं अनेक जन्मातलं कर्म केलेलं आहे आणि ते कोणत्या जसं कर्म असेल त्या कर्माप्रमाणे तुम्हाला देहाची योजना केलेली आहे बरं का. देहाची योजना केलेली आहे. त्याला व्यासाने फार सुंदर उदाहरण दिले. मनुष्याचा शेवट होतो, शेवट झाल्यानंतर ते सूक्ष्म शरीर 10 दिवस फिरते बरं का. 10 दिवस फिरते, मग 10व्याला तो विधी केला जातो. त्या दिवशी त्याला शांत करायचं, पिंडदान 10व्या दिवशी. 10 दिवस ते फिरतच असते सूक्ष्म रूपाने, का त्याला जागाच नाही, अजून ठरलेलं नाही, अजून त्याचं बुकिंग पुढचं झालेलं नाही आहे. 10 दिवस ते असं फिरत असते बरं का, त्याला निश्चित जागा नसते. मग 10व्या दिवशी त्याला शांत करावं लागतं, त्या दिवशी ते पिंडदान करावं लागतं. मग त्यानंतर असे अनेक देह ठेवलेले असतात बरं का, अनेक देह ठेवलेले असतात. मग जसं कर्म असेल त्या कर्माप्रमाणे त्या देहामध्ये ते सूक्ष्म शरीर जाते बरं का. म्हणून व्यासाने उदाहरण दिले, देशी गायीचा गोठा आहे आणि त्या गोट्यामध्ये एक 25 गायी आहेत आणि 25 गायी व्यालेल्या आहेत, सवत्स बरं का. त्या गायी गोट्यात रांगेत बांधलेल्या आहेत आणि त्याची वासरं बाहेर आहेत बांधलेली बरं का. आता ती बाहेर वासरं बांधलेली आहेत, ती एकदम सोडायची. एकदम सोडल्यानंतर 25 गायीची जी वासरं आहेत, ज्या गायीचं जे वासरू आहे ते त्याच गायीला जाऊन लागतंय, दुसऱ्या गायीच्या कासाला जाऊन लागत नाही. म्हणजे गोट्यामध्ये बांधलेल्या रांगेमध्ये गायी आहेत, त्यांची वासरं बाहेरून सोडल्यानंतर ज्या गायीचं जे वासरू आहे ते गायीचं वासरू त्याच काशेला जाऊन लागतं. तसं देह ठेवलेले आहेत. जसं कर्म असेल त्या कर्मातच ते सूक्ष्म शरीर राहतंय, दुसरीकडे जात नाही. गायीचं उदाहरण दिलंय, म्हशीचं दिलेलं नाही. म्हशीचं रेडकू कुठल्याही कासेला जाऊन लागतंय. बघा तुम्ही प्रयोग करून, 25 म्हशी आणि त्याची रेडकं सोडा, ती कुठल्याही कासात जाऊन, मग त्या मशीनला लात मारली की ते म्हणते ही माझी आई नाही, मग ती दुसरीकडे जाते बरं का. असं लाता खात का जी लाता मारत नाही ती माझी आई. वासराच्या बाबतीत असं नाही बरं का. तसं सूक्ष्म शरीर, जसं कर्म असेल तसं
त्या त्या कर्माप्रमाणे तुम्हाला देह मिळणार. म्हणजे आता भोगायला तुम्ही आले म्हणजे आता प्रारब्धाला सुरुवात झाली. हा, आता हे प्रारब्धाप्रमाणे आम्हाला मिळालेला जन्म आहे. हा, जसं जसं हा एक एक प्रसंग, रोज एक दुःख येते हो. रोज एक प्रसंग येतंय. कुठलं येतंय? शिलकीतलं येतंय, हे लक्षात ठेवा. शिलकीतलं येतंय. हा, हप्ते भरले पॉलिसीचे, हा, 10 वर्ष झाले की मग तिथून याला काय सुरू होतं? ते कोण, ती विमा कंपनी स्वतःच देते का आमचंच देते हो? आमचंच देते, आमचंच साठवते, आमच्याच पैशाचं व्याज खाते आणि आम्हालाच आणखी व्याज देते. आम्हाला वाटते ते देते, ते देत नाही व्याज. हप्ते सुरू होतात. हा, आपण भरल्यानंतर त्याला कालावधीनंतर, पण ते कमीत कमी 10 वर्ष साठावं लागतं का नाही? हा, तिथून तसं अनेक जन्मामध्ये साठवलेलं आता आपल्याला हा जन्म मिळाला भोगण्याकरता प्रारब्ध आहे. जसा कर्म असेल त्या कर्माप्रमाणे जन्म मिळाला की समजावं त्या कर्माच्या भोगाला आरंभ झाला. साठवलेल्या कर्मापैकी ज्या कर्माच्या भोगाला आरंभ झाला त्याला म्हणावं प्रारब्ध. त्याला म्हणावं प्रारब्ध. संचितातून ज्या कर्माच्या फलभोगास आरंभ होऊन वर्तमान शरीर प्राप्त झाले आहे त्या कर्म समुदायास प्रारब्ध म्हणावे. प्रकर्षे करून ज्याच्या फलभोगास आरंभ ते प्रारब्ध. बर का? प्रकर्षण म्हणजे तातडीनं सुरुवात होतं, ते भोगायला मिळतं. प्रारब्ध कर्मात फक्त एकच शरीर प्राप्त होते असा नियम नाही. आता जन्माला आलो आपण, ज्ञानोबांनी वर्णन केले, जन्माला आला 9 महिने 9 दिवस झालेत. आता त्याची बाहेर पडण्याची वेळ झालेली आहे. डॉक्टर म्हणतात बाळ मेलं बरं का. याचा अर्थ काय? शास्त्र सांगतं तेवढाच त्याचा जन्म होता. 9 महिन्याकरता त्याचं प्रारब्ध होतं हो. तो मेला, हा, पुढच्या योनीला गेला पुन्हा. 9 महिन्यापुरतच तेवढं त्याला शरीर मिळालं. 9 महिने पुढचे दिवस त्याला जग पाहायला तो बाहेर आलाच नाही, मरूनच बाहेर आला. काही माणसं जन्माला आल्यानंतर मरतात माऊली म्हणतात, काही माणसं मरून जन्माला येतात. का? त्याचं भोग आहे तो. हे कळाल तर दुःख होईल का? कळत नाही ना, आणि कळायला घ्यायला कोणाला वेळ आहे? हो हो हो, बाहेर आलो आता. एवढं 9 महिने दिवस त्या बाईनं पोटा वाहिलं, बरोबर आहे ना, पण त्याचं कर्म तेवढंच होतं ना. त्याचं कर्म तेवढंच होतं. काही बाहेर येतात जन्माला, 4 दिवस राहतात, मरतात. 4 दिवसापुरतं बाहेर, तेवढंच होतं कर्म. म्हणजे एकाच मनुष्य जन्मात पूर्ण तुम्हाला 100 वर्ष भोगायला मिळतील असं नाहीये. भोगायला मिळतील असं, तुमचं कर्म किती आहे, भोग किती आहे त्याच्यावरती अवलंबून आहे ना. हो हो, त्याचा पुढचा भोग कसा आहे त्याच्यावरती अवलंबून. त्या भोगाच्या पुढचे भोग ठरलेले आहेत ना, एकामागून एक ठरलेलं आहे. तुम्ही पंढरपूरला निघाला इष्टीनं, गावातून कुठे गेला? कागलला गेला. कागलला गेल्यानंतर ती गाडी सोडली. आता तुम्हाला पुढची गाडी कुठे धरायची आहे? कोल्हापूरला जाणारी. कोल्हापुरात सोडली, त्याच्या पुढची धरायची कुठली? पंढरपूरला जाणारी. तुमच्या घरापासून कागलपर्यंत जो गाडी मिळाली तो एक जन्म झाला. तिथून पुढे कागलातून कोल्हापूरला बसला, दुसरा जन्म झाला. गाडी सोडली ती. हो, तेवढंच होतं. तेवढंच होतं. पुढचा भोग त्याचा जर पशुयोनीचा असेल तर पशुयोनीत जन्मात जाईल. लॉटरी सारखं हे, लॉटरी सारखं आहे बरं का.
मनुष्य जन्म म्हणजे लॉटरी सारखं आहे, लागली तर लागली. पण एखाद्याला लॉटरी लागून सुद्धा त्याची उधळपट्टी होते. ही लॉटरी लागून सुद्धा माणसं याची उधळपट्टीच करतात, खावो पिवो मजा किंवा आयुष्य करो. लॉटरी लागून सुद्धा उधळपट्टीच आहे ना. म्हणून तिथं वर्णन केलंय, प्रारब्ध कर्मात एकच शरीर प्राप्त होते असा नियम नाही. कदाचित 2, 4, 10, 20, 100 ही जन्म देणारे प्रारब्ध कर्म असू शकेल. ती सर्व शरीरे मनुष्याचीच येतील असाही नियम नाही. म्हणून विचार करून करा, चांगलं पेरा. उगच सांगतात हे. एकदा पेरलं की ते उगवलं बरं का. एकदा आपल्या जीवनामध्ये कर्म केलं की ते संचितात जमा झालं. नाही चुकलं मला आता ते परत जे ते पेन्शन खोडता येत नाही. एकदा केलं की ते झालंच. केले कर्म झाले तेची भोगाले, उपजले मेले ऐशे किती गणित नाही म्हणतात. मग करतानाच विचार करून करा. केल्यानंतर विचार करून बसण्यात काहीच अर्थ नाही. करण्याच्या आधी विचार केला तर काहीतरी फायदा आहे. एकदा केल्यानंतर आता विचार करून तो वेळ वायाच जाणार आहे. तुम्हाला तो भोगावं लागणार आहे. त्यात काय बदल नाही, काहीच बदल करता येत नाही. ब्रह्मदेवाला सुद्धा बदल करता येत नाही. काल लाटीचे लिहिले न मोडे का काही केले, काळे गोरे पण धुतले फिटो नेने. काय बदल करता येत नाही. ब्रह्मदेवाला सुद्धा बदल करता येत नाही. नवे नवे हे गुरुवरे साखरे. ब्रह्मदेवाच्या बापाला सुद्धा बदल करता येत नाही. ब्रह्मदेवाचा बाप म्हणजे भगवान विष्णू. कोणालाच बदल करता येत नाही. म्हणून एक शरीर मिळालं, याच्यातून आणखी किती पुढे भोग आहेत आपल्याला माहिती नाही. लक्षात ठेवा. प्रसंगानुसार जीवनात जे प्रसंग येतात त्यानुसार नवीन कर्म होतच ना. हो, पुन्हा करतोय की ती पुढे येतं की आता प्रारब्धाचं चाललंय. प्रारब्धाप्रमाणे मिळाला जन्म. प्रारब्धाप्रमाणे मला हा एकच मिळाला असं काही नाही. याच्यानंतर आणखी कुठल्या आपल्याला माहिती नाहीये. पुढे काय वाढून ठेवले काय माहित आहे. असं काही प्रसंग समजा आले तिथं माणूस इथं काही नवीन कर्म उद्भवेल. ते कर्म नवीन उद्भवेल ते पुढचं आहे. पहिला भोगत राहायचं. नवीन केलेलं ते पुन्हा पुढचं. ते भोगावं लागणार. हो, ते पुढचं ते शिल्कीतच कळतंय. ते आपण कर्म करू नये. आता जी एखादी प्रतिकूलता आली हो प्रारब्धानं, त्याला विरोध करायला जाताना जे आपल्याकडून एखादं कर्म घडलं त्याने भोगायला येणार. हो, आता काय प्रारब्धच आहे तुमचं ते. सहन सहन करावं लागतं त्याला. ते भोगलं तर ते हो हो हो. त्या आलेल्या प्रसंगाला भोगणं एवढंच आपल्या हातात आहे. त्याला विरोध करायचा नाही. भोगत राहणं का ते भोगावंच लागतं. मला तिथं काही करता येत नाही. काहीच बदल करता येत नाही. म्हणून तर सांगितले, ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. जो भोग आलाय ना तो आनंदाने भोगायचा. तक्रार करायची नाही. तक्रार केली की नवीन कर्म झालं. नाही, तक्रार करून मला ते निवडता येतच नाही ना. ते भोगावंच लागतं. हो, प्रतिकार तुम्हाला तिथं करताच येत नाही. आणि तो प्रतिकार केला तरी तुम्हाला तो यशस्वी होत नाही. असं काही बलवान कर्म असतं बरं का ते. त्याच्यामध्ये पुन्हा भाग केलेत प्रारब्धामध्ये. मंद प्रारब्ध आणि तीव्र प्रारब्ध. मंद प्रारब्ध आणि तीव्र प्रारब्ध. मंद प्रारब्ध आहे ते सावकाश भोगावं लागतं. तीव्र आहे ते ताबडतोब भोगावं लागतं. त्याच्यात प्रकार केलेले लक्षात ठेवा. म्हणून प्रारब्ध कर्मात एकच शरीर प्राप्त होते असा नियम नाही. कदाचित 2, 4, 10, 20, 100 ही जन्म देणारे प्रारब्ध कर्म असू शकेल. ती सर्व शरीरे
मनुष्याचीच येतील असाही नियम नाही. मात्र मनुष्य शरीरातच विहित निषिद्ध कर्मे करून पाप पुण्याची उत्पत्ती होते, इतर जन्मामध्ये होत नाही. ती गोष्ट सांगितली ना, संत दर्शनी या लाभ असं सांगत असताना ते वर्णन केलं जातं. एका राजाला पुत्र झाला. पुत्र झाल्यानंतर एक महात्मा त्याला भेटायला गेला. भेटायला गेल्याबरोबर तो मेला बरं का. मेल्यानंतर पुन्हा पोपटाची गोष्ट सांगितली जाते. पोपट मेला. पोपट मेल्यानंतर तो पुन्हा दुसऱ्या जन्माला गेला. दुसऱ्या जन्माला गेल्यानंतर तिसऱ्या जन्माला पुन्हा आला. त्याची संगतीने तू पहिल्या जन्मात आलो त्यावेळी मी पोपट होतो आणि ते सुख दुःख भोगले आणि पुन्हा मला पुढचा जन्म मिळाला. तो जन्म मिळाल्यानंतर पुन्हा मला मनुष्याचा जन्म मिळाला, अशी ती कथा आहे. हा हा नारदांचे पहिल्या जन्मामध्ये तो पोपट होता, पोपटाचा पुन्हा कथा सांगितली जाते. हा आणि पुन्हा मनुष्याचा जन्म मिळाला. हा असा त्याला क्रम सांगितला. म्हणजे हा एक जन्म संपला की पुढचा जन्म झाला की तिसरा आहे. पण कोणताही आपल्याला सांगता येत नाही. पण ते नारदाने सांगितलं, मागच्या जन्मात तू पोपट होतास, आता तू या जन्मात हा झालास, आता तुला मनुष्याचा जन्म मिळाला. म्हणून मनुष्याचीच येतील असा नियम नाहीये. मात्र मनुष्य शरीरात विहित निषिद्ध कर्मे करून पाप पुण्याची उत्पत्ती होते. इथं उदाहरण दिले, जोंधयाचा एक दाना पेरला असता त्यापासून अनंत दाणी उत्पन्न होतात, त्याप्रमाणे एका मनुष्य जन्मात घडणाऱ्या कर्मात बरे वाईट अनंत जन्म देण्याचे सामर्थ्य आहे. उगच संतांनी अवतार घेऊन जगाला ठाऊ पडून सांगायला तो, अरे बाबा परमार्थ करा, परमार्थ करा, हा पुन्हा जन्म मिळणार नाही, पाप करू नका, निषिद्ध कर्म करू नका. त्यांना काय वेळ लागले लोकांना सांगायला? हा माणसाचा स्वभाव आहे, स्वतःला कळत नाही आणि दुसऱ्याचं ऐकत नाहीत. हा त्यांना दया निर्माण झाली, अरे बाबांनो हा मिळालेला जन्म, या जन्मात काहीतरी करता येते, वाया घालू नका. सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला, नाही तरी जन्म वाया घालवू नका. काहीतरी करा, चांगलं करा. का सांगालेत? ह्याच्याकरताच सांगालेत. या जन्मामध्ये आपण कर्म करून त्या कर्मातून माणसं चांगली कर्म करतात, निषिद्ध कर्म करतात, पापपुण्य निर्माण होतं. एवढं पापपुण्य निर्माण होतं, अनंत जन्माची शिदोरी निर्माण होते या जन्मात. माहित नसल्यामुळे ते तेवढ्या कालावर पुरतच माणसाचं लक्ष असतं. अज्ञान आहे ना, अज्ञान आहे, जबरदस्त अज्ञान आहे, नुसतं नाहीये. इतकं अज्ञान आहे, आपल्याला सांगायला आलेला आहे हे सुद्धा त्याला मान्य नाहीये. त्याला नारद महर्षी त्या मार्गाने चालले होते, वाल्याने अडवलं. वाल्याने अडवलं. म्हणजे तुमच्या जो काय ते म्हणले, मी म्हणले संन्याशी आहे. म्हणले माझ्याकडे काय असणार आहे, माझ्याकडे काय नाही. म्हणले ही चिपळी आणि हा विना, याच्या पलीकडे काही नाहीये. पण वाल्या लक्षात ठेव म्हणले, इकडे तुला एक गोष्ट सांगायची मला. म्हणले हे तू करायला कोणा करता करायलायस? म्हणजे बायका पोरा करता. अरे पण पाप आहे ना. मग ते भागीदार भागीदार नाही, तुला एकट्याला भोगावं लागतंय. म्हटले असं कसं सांगताय? म्हणले माझ्यावर विश्वास नसेल तरी विचारून ये, म्हणजे तुम्ही पळून जाणार का? म्हणाला तो. एवढं सांगायला तर त्याला विश्वास बसला नाही. तुम्ही मला सांगायला पळून जाण्याकरता म्हटला वाल्या. मला तुम्ही घरी पाठवणार बायकोला विचारून, तुम्ही पळून जाणार. ते म्हणले बघ माझ्यावरती विश्वास नसेल तर या झाडाला बांध. म्हटले ही दया आहे बरं का संतांची. म्हणजे वाल्याला हा माझ्या हिताच सांगतो,
एवढा सुद्धा विश्वास बसला नाही बरं का. सांगितलं बांधून घाल मला, बांधलं बरं का त्यानं. केला घरी. बायका पोरांना विचारलं तुमच्याकरता मी एवढं मारतोय, आमच्या पापाला भागीत. अजिबात नाही म्हणले, तुमचं कर्तव्य आम्हाला जगवणं. मेहरबान करताय का म्हणले. काय आम्ही तुम्हाला का पाप करायला सांगितले का? पाप करून आम्हाचं भरण पोषण करायचं आम्ही तुम्हाला सांगितले का? तुम्ही पाप पुण्य करताय, पाप करताय. चांगलं कर्म करून आम्हाला पोसा की. आम्ही पाप करून आम्हाला पोसा म्हणत नाही. हा मग डोळे उघडले त्याचे आणि आला श्री संताचे माता चरणावर. चुकलो, तुम्हाला बांधण्याचा सुद्धा मी अपराध केला म्हटले. माझे डोळे उघडले म्हटले. कोणी माझ्या या पापाला भागीदार नाही. आता काय प्रायश्चित्त तुला कर्म करावा लागेल. नामस्मरण. हेच साधारण नामस्मरण पुढे येणार आहे बरं का. हा सगळ्या पापाला घालवण्याकरता एकच साधन सांगितलं जातं, त्याला साधारण पुढे येणार ते. आणि अमुक अमुक प्रायश्चित्त घालवण्याकरता अमुकच कर्म करा म्हणून सांगितलं, त्याला असाधारण म्हणतात. एवढं सांगण्याकरता हे आधी पुरा रामाचं सांगावं लागणार आहे कर्माचं बरं का. एवढं सांगावं लागणार आहे. हा म्हणजे आपल्याला हे संत सांगतायत बाबांनो हे करू नका, पाप करू नका. कोण ऐकायला तयार आहे हो? मग म्हणतो ह्यांना का काम आहेत, हे सांगायला लागलेत. पण हे भोगावं लागतं, लक्षात ठेवा. म्हणून मात्र मनुष्य शरीरात विहित निषिद्ध कर्मे करून पाप पुण्याची उत्पत्ती होते. जोंधळ्याचा एक दाना पेरला असता त्यापासून अनंत दाणे उत्पन्न होतात. त्याप्रमाणे एका मनुष्य जन्मात घडणाऱ्या कर्मात बरे वाईट अनंत जन्म देण्याचे सामर्थ्य आहे. असो प्रारब्ध कर्माचा नाश त्याच्या फलभोगानेच होतो. हे भोगून संपवावं लागतं. त्यात सवलत नाही, तडजोड नाही. एकदा कर्म केलं ते संचितात जमा झालं, संचितातून ते भोगण्याकरता आलं, ते भोगावंच लागतं. भोगतो न घडे संचिता वाचोनी, करावे ते मनी समाधान. आली या भोगाशी असावे सादर, देवावरी भार घालून या. त्यात तुम्हाला काहीच करता येत नाही. आता जे केलंय त्याच्यावरची तर सांगालेत. आता जे केले ना ते तुम्हाला आता भोगावंच लागेल. भोगा वाचून कर्म संपत नाही. भोगूनच संपवावं लागतं, भोगूनच संपवावं लागतं. सर्दी झाल्या ती जात नाही, कमीत कमी 4 दिवस 5 दिवस जात नाही का? भोगूनच संपवावी लागते. असं कर्म आहे, ती भोगून संपवावं लागतं. भोगा वाचून त्याचा नाश ठरलेला नाही. असो प्रारब्ध कर्माचा नाश त्याच्या फलभोगानेच होतो. अन्य प्रायश्चित्तादी कोणत्याही उपायाने होत नाही. जो भोग आहे ना तो त्या पद्धतीने भोगावा लागतो. मी याच्या बदले हे करतो आणि मला सोडा असं तात्पुरतं तिथं नाही बरं. त्याला प्रायश्चित्ताची साधनं करून याच्यातून मोकळं होता येत नाही. तसं जर झालं असतं तर फार चांगलं झालं असतं. तशी व्यवस्था नाहीये. व्यवस्था नाही, होत नाही. मागे जे संचित कर्म सांगितले आहे त्या संचितातही काम्य आणि निषिद्ध ह्या 2 कर्माचा भोग शिल्लक असणार बरं का. म्हणजे संचितामध्ये करत असताना माणसं अपेक्षा ठेवून कर्म करतात ना, अपेक्षा ठेवून कर्म करतात आणि काही निषिद्ध कर्म करतात. काम्य आणि निषिद्ध या 2 कर्माचा भोग शिल्लक असणार. कारण मागील मनुष्य जन्मात नित्य नैमित्तिक कर्म केले असेल तर त्यापासून पुण्योत्पत्ती तर नाहीच, फक्त ते न केल्याने ते पातक झाले असते. ती कर्मे केल्यामुळे झाले नाही, एवढेच त्याचे फल बर का. काय सांगितले बघा, काम्य आणि निषिद्ध या 2 कर्माचा भोग शिल्लक असणार. कारण मागील मनुष्य जन्मात नित्य नैमित्तिक कर्म केले असेल तर
त्याच्यातून पुण्य निर्माण होईल. जर केलेलं नसेल तर कुठून निर्माण होईल? काही चांगली कर्म करायला तुम्हाला सांगितली, ती केली असतील तर कुठंतरी पुण्य त्या संचितामध्ये निर्माण होईल. निषिद्ध आणि काम्यकर्म जरी पुण्य असलं तर ते पुण्य नव्हे, ते भोगावं लागतं ना. नैमित्तिक कर्म केले असेल तर त्यापासून पुण्योत्पत्ती तर नाहीच. हो. मग सांगू नये, नैमित्तिक नित्यनैमित्तिक कर्माने काही पूर्वमीमांसेमध्ये त्यांनी सांगितले पुण्य निर्माण होत नाही, ते अंतःकरण शुद्धीला उपयोगी पडतंय. आपण मागच्या पाठात त्याचा विचार केला. ते हरिमुखे म्हणा निष्काम भावनेनं केलं, हे पुण्य काय भोगायला येत नाही, ते अंतःकरण शुद्धीला उपयोगी पडतंय. तुम्ही जी नित्य पूजा रोज देवाची करणं, वर्षातून श्राद्ध घालणं नैमित्तिक, याच्यातून पुण्य निर्माण होत नाही असं पूर्वमीमांसेमध्ये सांगितलेलं आहे. पण ते केल्याने शास्त्रामध्ये असा विचार मांडला की अंतःकरणाची शुद्धी होते बरं का. ते पुण्याचा संचय होत नाही त्याचा, पण ते करावं लागतं. मग कोणी म्हणेल तर होत नाही तर करायचं कशाला? अंघोळ करण्याने पुण्य लागत नाही तर अंघोळ न करता राहिलेलं बरं ना. बापाचं श्राद्ध घालून पुण्य मिळत नाही तर कशा करता श्राद्ध घालायचं? न घातलेलं बरं ना. पुण्य मिळत नाही, पण ते केलेलं मंत्र अंतःकरण शुद्धीला उपयोगी पडतं बरं का. कर्तव्य बुद्धीनं करायचंय, ते कर्तव्य बुद्धीनं करायचंय. म्हणून पुण्योत्पत्ती तर नाहीच, फक्त ते न केल्याने जे पातक झाले असते ते नाही केलं तर मात्र पाप आहे बरं का. हे मी आंघोळ करणार नाही, दोष लागेल. मी श्राद्ध घालणार नाही, दोष लागेल. त्याच्यामध्ये तुम्हाला दोष आहे ना, ते पुन्हा संचितात जमा होणार ना. नाही केलं तर मात्र दोष आहे. देवाची पूजा नाही केली तरी पुण्य नाही, पण नाही केलं तर दोष आहे. ते अडकच आहे. न केल्याने जे पातक झाले असते ती कर्मे केल्यामुळे झाले नाही, एवढेच त्याचे फल. आपण जी कर्म आपल्याला कर्तव्य बुद्धीनं म्हणून सांगितली ना, ती केली नाहीत ना, ते पातकच जमा आहे. न करणं हाच आपल्या जीवनातला दोष आहे आणि ते आपल्याला पुन्हा भोगावं लागतं. एवढेच त्याचे फल. बाकी राहिली काम्य आणि निषिद्ध, ती दोन कसे? त्यात निषिद्ध कर्माचा पापाचे फल व कर्माच्या पुण्याचे फल यांची निवृत्ती कशी होणार हा प्रश्न आहे बरं का. तिथं दोष लागतो, तो सोडून द्या म्हणले. तुम्ही नित्य नैमित्तिक कर्म जीवनामध्ये केली नाहीत, तुमच्या जीवनामध्ये पुण्य उत्पत्ती होणार नाही. पण दोष तुमच्या जीवनामध्ये लागणार, ते तिथल्या तिथं ते संपून जाते बरं का. पण तुम्ही काम्य कर्म आणि निषिद्ध कर्म केली मात्र ते मात्र भोगावं लागतं, ते मात्र भोगावं लागतं. आपण जे करत नाही त्याचा दोष आहे, ते पातकात म्हणून आहे, पण ते तिथल्या तिथं ते संपून जातं. पण मनुष्य रोज उठल्यापासून झोपेपर्यंत आणि ज्या दिवशी कळायला लागलं तेव्हापासून आयुष्याचा शेवट होईपर्यंत मनुष्य काम्य आणि निषिद्ध कर्म करीत राहतो. ते मात्र त्या संचितामध्ये जमा होत राहतं बरं का, जमा होत राहतं. काम्य व निषिद्ध ही दोनच कर्मे, त्यात निषिद्ध कर्माच्या पापाचे फल व काम्य कर्माच्या पुण्याचे फल यांची निवृत्ती कशी होणार हा प्रश्न आहे महत्वाचा बरं का. त्यात काम्य कर्माच्या फलाची इच्छा केली नाही म्हणजे त्याचे फल उत्तम भोगादी मिळणार नाही असे पहा की, म्हणजे तुम्ही कर्माच्या फलाची इच्छा केली नाही म्हणजे त्याचे फल उत्तम भोगादी मिळणार नाही. तुम्ही केलंच नाही तर तुम्ही चांगली इच्छा करून तुम्हाला ते मिळणारच नाही. का केलेलंच नाही तर मिळेल कसं? त्यांनी वर्णन केले. असे पहा की कोणी एका पुरुषाने द्रव्य प्राप्ती करता काही यत्न केला,
त्यानंतर आणि द्रव्य प्राप्तीच्या पूर्वी द्रव्याची इच्छा निवृत्त झाली तर इच्छा भावे करूनच त्यास द्रव्य प्राप्त होत नाही. काय वर्णन केले? कोणी एका पुरुषाने द्रव्य प्राप्ती करता काही यत्न म्हणजे प्रयत्न केला. काय केला? प्रयत्न केला. द्रव्य प्राप्ती करता काही प्रयत्न केला आणि तो करता करता त्यानंतर आणि द्रव्य प्राप्तीच्या पूर्वी ते करता करता इच्छा केली आणि ते करता करता त्यानंतर यत्न केला, प्रयत्न केल्यानंतर आणि द्रव्य प्राप्तीच्या पूर्वी म्हणजे द्रव्य मिळवण्याकरता प्रयत्न केला आणि प्रयत्न करता 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 तो थांबला. प्रयत्न करता करता थांबला. द्रव्य प्राप्त झालेलं नाहीये. पण द्रव्याची इच्छा निवृत्त झाली तर आता प्रयत्न केला, करता करता थांबला. ते द्रव्य मिळण्याच्या आधीच तो थांबला. पण द्रव्याची इच्छा निवृत्त झाली तर इच्छा भावे करून त्यास द्रव्य प्राप्त होत नाही. आता इच्छा शिल्लक राहिली पण प्रयत्नच केला नाही तर त्याला द्रव्य मिळेल कुठं? इच्छेबरोबर प्रयत्न पाहिजे तर त्याचं फल मिळतं. नुसती इच्छा करून दे रे हरी पलंगावरी नाही चालत. म्हणजे तुम्हाला एखादं कर्म करत असेल तर त्याच्याकरता तुम्हाला प्रयत्न करावा लागेल आणि तो प्रयत्न कुठेपर्यंत करावा लागेल? ते फल मिळेपर्यंत. तुम्ही फक्त इच्छा केली मला लोकांनी निवडून द्यावं, इच्छा केली, तुम्हाला देतील कोणी? का? प्रयत्न नाही. इच्छा आणि प्रयत्न दोन्ही लागतं तर ते फळ मिळतं. हे कशा करता सांगालेत? येतं वरी वाक्य येऊन गेले. काम्य कर्माच्या फलाचे फल याची निवृत्ती कशी होणार हा प्रश्न आहे. त्यात काम्य कर्माच्या फलाची इच्छा केली नाही. कधी काम्य कर्माची इच्छा तुम्ही जीवनामध्ये केलंच नाही आणि तुम्ही इच्छा करताय मला चांगले भोग भोगायला मिळावे, शक्यच नाही. द्रव्य मिळावं प्रयत्न केला, प्रयत्न करता करता तुम्ही थांबला. द्रव्य मिळायच्या आधीच प्रयत्न सोडून दिले आणि इच्छा केली मला द्रव्य मिळावं. कोण देईल का? नाही देणार. करता करता म्हणजे तो प्रयत्न केला पाहिजे शेवटपर्यंत तर ते भोगायला मिळतं. नाही प्रयत्न शेवटपर्यंत नाही केला तर ते भोगायला मिळत नाही. तसं काम्य कर्म करण्याची इच्छा निर्माण झाली, तुम्ही इच्छाच केली नाही तर तुम्हाला चांगले भोग येतील कुठून? अगदी सरळ सांगायचं, तुम्ही कामावरती गेलाच नाही, मला पगार द्या म्हणून जर मागायला गेला तर देतील कोणी? असं कसं? अरे एक दिवस आलास मग काय महिन्याचा पगार मिळणार आहे? तू पुढं महिना तुझा भरलाच नाही आणि महिना भरला नाही तू इच्छा करायला लागलास की त्याला जर महिन्याचा पगार देता तर मला कधी होणे? तू केलास का तो प्रयत्न? महिनाभर काम केलास का? केलाच नाही तर मिळेल कसं तुला? त्याच्या पुढचं उदाहरण देता येतं. नोकरी करत असताना नोकरीला काही मर्यादा ठरलेली सरकारची. त्या वयापर्यंत इतक्या वर्षापर्यंत तुम्ही जर नोकरी केली तर तुम्हाला पेन्शन मिळते. 10 वर्षे नोकरी केली आणि सोडून दिली आणि पेन्शन मागाय गेला, नाही मिळत का? मिळते. तेवढा काल नोकरीचा गेला तर पेन्शन मिळतं. तसं तुम्ही काम्य कर्म जर केलं तर तुम्हाला चांगले भोग मिळतील. तुम्ही केलेच नाहीत, नुसती इच्छा करून का उपयोग आहे? मिळत नाहीत. ते प्रत्यक्ष करावे लागतात. प्रत्यक्ष करावे लागतात. नाही केले तर तुम्हाला चांगले भोग तुमच्या वाट्याला येणार नाहीत. लोक म्हणतात आमच्या वाट्याला हे आम्हाला काय मिळत नाही? अरे तू मागच्या जन्मात प्रयत्न केलाच नाही, नुसतं निषिद्धच कर्म करत आलायस, वाईटच कर्म करत आलायस. तू म्हणते आमच्या जीवनामध्ये कायम दुःखच आहे, शिमगाच आहे, दिवाळी नाहीच आहे म्हणतोय. तसा प्रयत्न केलाच नाही ना.
तसा प्रयत्न जीवनामध्ये केलाच नाही तर इच्छा करून काय उपयोग आहे, मिळणारच नाही ते. काम्य कर्माच्या बाबतीत त्यांनी वर्णन केले बरं का. म्हणजे चांगले भोग मिळण्याकरता सुद्धा त्या भावनेनं ते कर्म करावं लागतं, तर मिळतं. नाही केलं तर तुम्हाला मिळणार नाही. म्हणून द्रव्याची इच्छा निवृत्त झाली तर इच्छेभावे करून त्यास द्रव्य प्राप्त होत नाही. त्याप्रमाणे जन्मांतरी उत्तम भोग प्राप्तीच्या इच्छेने कर्म केले, पण आता त्या फलभोगाची इच्छा नाहीशी झाली तर त्यास फल प्राप्त होणार नाही. होणार नाही बरं का. इच्छाभावे करून काम्य कर्माचे फल मिळत नाही असे आम्हीच म्हणतो असे नाही, तर वेदांत मतातही असेच मानले आहे. या रीतीने संचितातील काम्यकर्माच्या फलाचा फली इच्छेच्या अभावाने नाश झाला. आता फक्त संचितातील अज्ञात निषिद्ध कर्माचा नाश होणे आहे. तो नाश साधारण प्रायश्चित्ताने होतो. साधारण प्रायश्चित्त म्हणजे ईश्वर नामोच्चार अथवा गंगा स्नान हे आहे. आता हे पूर्व पक्षांनी मत मांडलेलं आपलं बरं का. आणि पूर्व पक्षांनी मत मांडत असताना तो म्हणतो तुम्ही कामी कर्म करत असताना इच्छा केली पण ते पूर्ण तुम्ही केलं नाही, मध्येच सोडलं, तुमच्या जीवनात पुण्य निर्माण झालेलंच नाही म्हणतोय तो. पुण्य निर्माण झालेलंच नाही. पण तुम्ही निषिद्ध कर्म केले, पण निषिद्ध कर्माचं तुमच्या वाट्याला पाप आले, मग ते पाप निवृत्त करण्याकरता कर्म सांगितलं. ते कोणतं? नामस्मरण. नामस्मरण केलं की पाप जातं. गंगेचं रोज स्नान केलं की पाप जातं. तुम्ही कोणतंही पाप करा, सगळ्या पापाला एक नामस्मरण सांगितलं, हे साधारण प्रायश्चित्त आहे. साधारण प्रायश्चित्त आहे. आणि अमुक तुम्ही पाप केलं आणि अमुक त्या पापाकरता अमुक अमुक प्रायश्चित्त करा, त्याला असाधारण म्हणतात. त्याला असाधारण म्हणतात. मग आता हा पूर्व पक्ष काय सांगतो? काम्य कर्म त्याने करण्याची इच्छा ठेवलीच नाही, ते करता करता त्यांनी सोडून दिलं, तर त्याला आता ती इच्छा ते भोगायला त्याला मिळणार नाही. त्याच्या जीवनामध्ये पुण्य नाही. आता नामस्मरण करून तो पाप घालवणार आहे, म्हणजे पाप जाणार आहे. पुण्य नाही, मागचं पाप जाणार आहे. आता पाप नाही पुण्य नाही, मग आता त्याला ह्या कर्माने मोक्ष मिळायला का हरकत आहे असं त्याला सांगायचं आहे. असं त्याला त्यांनी जी कर्माच्या काम्य कर्माची जी संगती लावली ती याच्याकरता कर्माने मोक्ष मिळवता येतो. ज्याच्या जीवनातलं पापही शिल्लक राहिलेलं नाही आणि पुण्य नाही, भोग शिल्लक राहिला नाही, मग ते हे सगळं जाणं म्हणजे तो अधिकारी झाला, म्हणजे त्याला मोक्ष मिळतो ना, असं त्याला सांगायचं आहे बरं का. त्याप्रमाणे जन्मांतरी उत्तम भोग प्राप्तीच्या इच्छेने कर्म केले, पण आता फलभोगाची इच्छा नाहीशी झाली तर त्यास फल प्राप्त होणार नाही. इच्छाभावे करून काम्य कर्माचे फल मिळत नाही असे आम्हीच म्हणतो असे नाही, तर वेदांत मतात ते असेच मानले आहे. ते म्हणतो मीच म्हणतो असं नाही, हे वेदांत मतात ते असंच सांगितले म्हणतोय तो. मानले. या रीतीने संचितातील काम्य कर्माचा म्हणजे फलाचा फलिच्छेच्या अभावाने नाश झाला. तर त्याला फलाची इच्छाच नाही, तर त्याच्याकडे काम्य कर्मापासून पुण्य निर्माण झाले, त्याच्याकडे शिल्लकच नाही. आपोआप त्याचा नाश झाला, अभावाने नाश झाला. आता फक्त संचितातील अज्ञात निषिद्ध कर्माचा नाश होणे आहे. तो नाश साधारण प्रायश्चित्ताने होतो. साधारण प्रायश्चित्त म्हणजे ईश्वर नामोच्चार अथवा गंगा स्नान हे आहे. चंद्रभागे करिता एक स्नान, त्याचे दोष पळते रानोरान. पाप म्हणून त्यात वर्णन केले. तुम्ही चंद्रभागेमध्ये परवा सांगितलं, गंगेमध्येच तुम्ही चंद्रभागेमध्ये स्नान केलं, पाप गेलं पण पुण्य निर्माण होत नाही बरं का. पुण्य निर्माण होत नाही. पुण्य निर्माण होण्याकरता तिथं काय करायचं? भजन कीर्तन ऐकायचं. भजन कीर्तन ऐकण्याने पुण्य निर्माण होतं आणि चंद्रभागेचं स्नान करण्याने पाप जातं, पुण्याची निर्मिती होत नाही. साबणाने फक्त मळ जातोय. हो, सगळी पाप
सगळ्या पापाला एक साधन सांगितलं. हा हा तुम्ही जी सगळी केलेली पाप आहेत, काही विशेष पाप केलं तर त्याच्याकरता विशेष कर्म सांगितलं जाते, त्याला असाधारण प्रायश्चित्त. मग सांगितलं, मग आपण बोलून गेलो की एखाद्याने मांजर मारलेला आहे, त्याला प्रायश्चित्त काय, काशीला गेलं पाहिजे असं बोललं जातं. एखाद्याच्या जीवनामध्ये गोहत्या घडली, त्याला काही विशेष प्रायश्चित्त सांगितलं. एखाद्याच्या जीवनामध्ये बालहत्या घडलेला आहे, त्याला काय प्रायश्चित्त विशेष सांगितलं कर्म. एखाद्याच्या जीवनामध्ये स्त्री हत्या घडलेली आहे, त्याला विशेष सांगितलं. पण बाकीची सगळी जी पापं घडलेली आहेत ती नामस्मरणाने जातात, गंगेच्या स्नानाने जातात. त्याच्याकरता तुम्हाला दुसरं काही करावं लागत नाही, त्याला साधारण प्रायश्चित्त म्हणतात. ती पाप सुद्धा नामस्मरणानं पण जाऊ शकतात. हा जातात. हे पूर्व पक्षाचं मत ऐकून घ्या. इथं गोंधळ होतोय. पूर्व पक्ष सांगायला लागलाय आपला आता हे मत या पद्धतीने जीवनामध्ये असं घडतं. साधारण प्रायश्चित्ताने होतो. साधारण प्रायश्चित्त म्हणजे ईश्वर नामोच्चारण अथवा गंगा स्नान हे आहे. गंगा स्नानापेक्षा ईश्वर नामोच्चारण हे सर्वात सुलभ आहे. गंगा स्नान व ईश्वर नामोच्चारण ही केवळ प्रायश्चित्त रूपच नाहीत, काम्य रूपही आहेत. कारण गंगा स्नान व ईश्वर नामोच्चारणाने उत्तम लोकाची प्राप्ती होत असल्याचे शास्त्राने सांगितले आहे. तुम्ही जर काही अपेक्षा ठेवून जर नामस्मरण केलं तर ते काम्य होतं. काम्य होतं. तुम्हाला चांगली सुद्धा जन्म त्याच्यातून मिळतात. म्हणजे नामस्मरण करत असताना अपेक्षा ठेवून आणि अपेक्षा न ठेवता केलं ते निष्काम, आणि अपेक्षा ठेवून जे केलं जातं ते सकाम. याच्यातून सुद्धा काही विशेष पुण्य निर्माण होऊ शकतात. लोकांची प्राप्ती होत असल्याचे शास्त्रांनी सांगितले. म्हणून काम्य रूपही आहेत आणि उत्तम लोकप्राप्तीची इच्छा नसल्यामुळे मुमुक्षुष केवळ प्रायश्चित्त रूपच आहेत. म्हणून जो मुमुक्षु आहे ना, त्याला मात्र ह्या पापाला घालवण्याकरता त्यांनी फक्त नामस्मरण निष्काम भावनेनं करायचं. अपेक्षा ठेवून त्यांनी कर्म करायचं नाही. म्हणून वारकऱ्याने पूजा करत असताना संकल्प सोडायचा नाही. अपेक्षा ठेवून करायची नाही. तुम्हाला मुमुक्षु करता, वारकरी म्हणजे मुमुक्षु ना. पंढरीचे वारकरी ते अधिकारी, असं वर्णन केलंय. पण आमची अपेक्षा ते अधिकारी महामद्याचे. याच्याकरता मला नाही आहे, लक्षात ठेवा. मुक्त होण्याकरताच आहे. मग त्यांनी कोणतंही कर्म अपेक्षा ठेवून करायचं नाही. पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शना गेल्यानंतर कुठली इच्छा प्रगट करायची नाही. देवा माझी इच्छा पूर्ण कर, झालं काम्य. बरं का, इच्छा करायची असेल तर इच्छा करा. माझ्या अंतःकरणाला स्थिरता प्राप्त होत नाही, फार चंचल आहे, तेव्हा ते स्थिर व्हावं असं तुम्ही देवाकडे मागा. हे काम्यामध्ये येत नाही. बरं का, आता माझं सहाय्य करावे. देवा आता मला मदत करतो. माझ्या जीवनामध्ये माझं मन स्थिर राहत नाही, ते स्थिर करण्याकरता तू देवा मदत कर असं तुम्ही देवाला गारानं मागू शकता. पण अमुक मग देवा लग्न ठरू दे, मुलगा होऊ दे, नोकरी लागू दे, हे नाही. एक इच्छा केली ही काम्यामध्ये येते. बरं का, आणि दोष निवृत्ती करता तुम्ही काही इच्छा केली तर ती काम्यामध्ये येत नाही. बरं का, येत नाही. म्हणून मुमुक्षुष केवळ प्रायश्चित्त रूपच आहेत. सकामाला काम्य रूप व प्रायश्चित्त रूप आहेत. परंतु कोणी सकाम वृत्तीनं करतो त्याला मात्र ते काम्य रूप आहे. नामस्मरण सुद्धा आणि प्रायश्चित्त रूप सुद्धा आहे ते. परंतु उत्तम लोकप्राप्तीची इच्छा नसणारा जो निष्काम पुरुष त्यास केवळ प्रायश्चित्त रूपच आहेत. हे साधारण प्रायश्चित्त संचितातील सर्व अज्ञात पातकांचा नाश करीते. असाधारण प्रायश्चित्त अमुक एक पातक आपल्या हातून झाले आहे अशा ज्ञात पातकांचा नाश करते. मागे संचित व प्रारब्ध कर्माचे वर्णन केले. तिसरे आता राहिले क्रियमान कर्म सांगावायचे राहिले. ती क्रियमान म्हणजे हल्ली प्राप्त असलेल्या शरीरात केले जाणारे कर्म.
ते कसे करावे एवढे सांगावे याचे आहे. प्रारब्धाचा आणि संचिताचा विचार केला. क्रियमानाचा विचार आहे, आपण तो पुढच्या पाठात बघू. थांबूया. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल